धनंजय मुंडेचं पान सुद्धा हलत नाही ह्याच्यामुळं. हे कोण बोलते? मी नाही. कोण बोलते? धनंजय मुंडे बोलतात. आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात, पंकजाताई मुंडे म्हणतात. धनंजय मुंडे काय म्हणतात? माझे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, माझे त्यांचे घरचे संबंध आहेत, आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की त्याला, या मोरख्याला वटमुक्त्यार पत्र सुद्धा दिलेले आहेत व्यवहार करण्यासाठी. ज्या माणसाला वटमुक्त्यार पत्र दिलं, कोणाला दिलं जातं वटमुक्त्यार पत्र? जो विश्वास होय त्याला दिलं जातं. मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी? त्याला माहित नाहीये कुठे दिवस रात्र एकमेकाशी बोलतात, कुठं काय करायचे, कसे पैशाचे उलाढाल करतात हे सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला. पण त्याला माहित नाही. माहित आहे कुठे ठेवलंय? सगळं ठेवलंय. सगळ्यांना कल्पना आहे, पूर्ण महाराष्ट्राला याची कल्पना आहे. पण आता आम्ही कदापि ही दहशत खपवून मुळीच घेणार नाही. मुख्यमंत्री महोदय आणि प्रामुख्याने अजितदादांना सुद्धा सांगायचे, तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय, तुमचं मोठेपण आहे तर तुम्ही आला. पण अजितदादांना सुद्धा सांगायचे, तुम्ही आयुष्यभर परखटपणाने बोलू नका. मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे, पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने. करेक्ट. आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही. आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा. तुमच्यात जर धमक असेल, तुमच्यात जर हिंमत असेल, त्या पहिल्या या मंत्रीला हकलून काढायला पाहिजे. हलकटपणी करायला पाहिजे मंत्रिमंडळावर. हो, कसं सहन करायचं आपण? एक एक क्षण मी तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता. काय वार केलेत, किती वार केलेत. हे महाराष्ट्र आहे काय? आमचा अधिकार आहे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं? काय अधिकार आहे आम्ही पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचं म्हणायचं? सगळ्या समाजातले लोक इथं आलेले, सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले. अहो, तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेले नाही. तो काय म्हटलं, मी सरपंच आहे, मी 15 वर्ष 3 टर्म मी सरपंच आहे. एका सामान्य घरातला त्याचा जन्म, एक गरीब समाजातला मुलगा, प्रामाणिकपणे एवढंच 3 वर्ष सरपंच पद भूसवणं, 3 टर्म. कोणाला चेष्टा नाही. मला नाही वाटत महाराष्ट्रात उदाहरण पाहिजे. तो कोणाला वाचवायला जातो? बौद्ध समाजाचा, दलित समाजाचा अशोक सोनवणेला बोलतोय करून त्या मुलाला वाचवायला जातो. आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोर्चा घडलाय ज्याच्यात जातीच्या पलीकडं, धर्माच्या पलीकडं, आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं. एक चांगली मागणी आहे, आवडस आहे, तुम्ही मी चर्चा करत होतो, ती म्हणजे SIT जी नेमलेली आहे. आणि त्या दिवशी आम्ही घरी गेलो होतो, त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा, त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं, राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे. आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे SIT वर? आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या, ज्याला इथं बाहेर पेटलेलं आहे. सगळ्यांचं एक मत आहे, का कुमावतला इथं बाहेर काढलं? शहाजी उमाप सारखा अधिकारी आम्हाला द्या. शहाजी उमाप सारखा आम्हाला अधिकारी. आम्हाला पारदर्शकपणाने ह्याचा निर्णय लागायला पाहिजे. पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं. सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे. एवढ्या उन्हात तानात सुद्धा हजारो लोक इथं एक माणूस इथं हल्ला नाही. ही आणलेले लोक नाही, हे सगळ्या भावना एक आक्रोश दाखवायला सगळे आले. हे बघा उजवीकडे कसे बसले लोकांवरती पत्र्यावर. कोण बसले कोणासाठी? हे संतोष देशमुखांसाठी तर बसले, पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणुसकी जपण्यासाठी हे सगळे जपले. तो क्रूरपणा हा संपवण्यासाठी इथं बसले. माझी सगळी तुमच्या नेत्याकडनं सगळ्यांना विनंती राहणार, तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील, जे कोण असतील, और राजकारणाच्या पलीकडे आपण काहीतरी विचार करू. राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू, हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त आहे. संतोष देशमुख हा निमित्त, पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या 20-25 वर्ष चालू. मला ज्यावेळी सगळ्या सांगितलं, रील्स दाखवले मला, मी घाबरून गेलो. तुमचे रील्स बघून 1200 का 1300 तुमचे गन लायसन्स, स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन. बंदुकाचा अधिकार आमचा आहे, आम्ही बंदूक आमच्या माप आहेत बंदूक, पण आम्ही हातात धरली का बंदूक? अशी धरली आहे का? आणि आज नाही, 350 वर्षापासून आम्हाला ती सवय, ते रक्तात आहे आमच्या. आमच्या रक्तात असून सुद्धा ही भाषा नाही की मग किंबहुना कोणाला तलवार दाखवणं, किंबहुना बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही. आणि ते सुद्धा लोकशाहीत त्यांनाच मंत्री पद देते तुम्ही. ह्या रील्स बस
शेवटचं आमचं हे सगळ्यांनी ठरवलंय, याच्यात जर मार्ग निघाला नाही, मनोज जरांगे असतील, सगळे मंत्रिमंडळ, सगळे माजी मंत्री असतील, आजी मंत्री कोण आहेत, बाकी सगळे आमदारगण असतील, सगळ्या पक्षातले लोक असतील, सगळ्या समाजातले लोक असतील, आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरचा विचार आपण बुडीत घालणार, हा माझा सगळ्यांना मेसेज आहे. हा महाराष्ट्राला माझा एकच मेसेज आहे, मी मोठा नाहीये, परत एकदा सांगतोय, छत्रपती घराणं मोठं आहे. आणि छत्रपती घराण्याचं नाव आणि त्याचे संस्कार आपल्या जपाचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती, संभाजीराजे नाही, संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असणार आहे, तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत असणार आहे. या न्याय मिळवून देण्यासाठी आपलं सगळं असणार आहे. मी काय काय करणार आहे मी तर बोलणार नाही, ते विराजला माहित आहे, त्यांच्या भगिनींना माहित आहे, त्यांच्या भावांना स्वामी मी त्या दिवशीच बोलून आलेलो त्याला, मी तर मी ते बोलून मी छोटपणा करणार, मी जबाबदारी काय घेतली मी त्यांनाच सांगितलंय, बाकी कुठल्या नेत्याकडे मी पेपरला सुद्धा सांगितलं, बोलून दाखवलं नाही किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितलेलं आहे. आणि तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे. आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची आहे म्हणून कोणी इथनं हलू नका, बाकी सगळे संयोजक सांगतील. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजा. यानंतर सर्वजण जागीच उभा राहून संतोष अण्णांना श्रद्धांजली